नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तुम्ही समोर बघू शकतात एक जुना खराब झालेला लाकडी खिडकीचा तुकडा. कोणीही बघून म्हणेल की हे आता कामाचं नाही, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे की हाच जुना तुकडा कसा बनू शकतो एक सुंदर घर सजावटीचा भाग. सर्वप्रथम सुरुवात केली साफसफाईपासून. त्यावर साचलेली धूळ, जुना रंग आणि गंज उतरवण्यासाठी सँडपेपर वापरला. सर्व पृष्ठभाग नीट झाला की पुढची स्टेप सुरू होते पेंटिंग करण्याची. या पृष्ठभागावर मी बेसकोट म्हणून पांढऱ्या रंगाचा वापर केला. यावर कोणताही रंग अतिशय छान पद्धतीने उठून दिसू शकतो. या पृष्ठभागाला आपण दोन्ही साईडने व्यवस्थित रंगवून घेणार आहोत. एक साइड कलर करून झाल्यानंतर थोडा वेळ सुकू द्यायची आहे आणि आपण नंतर याची दुसरी साइड रंगवून घेणार आहोत. दोन्ही साइडला आपण व्यवस्थित कलर करून घेतलेले आहे. नंतर मी पेन्सिलने एक साधा आणि पारंपरिक पॅटर्न आखून घेतला व काही फ्लोरल डिझाईन काढले. हा डिझाईन थोडा पारंपरिक व मंदिर इंटेरियर आर्ट्सशी प्रेरित आहे. ज्यामुळे आपल्या घरात हा हँडीक्राफ्ट लावल्यानंतर एक भारतीय टच देता येईल. अशा पद्धतीने आपण पूर्ण पॅटर्न काढून घेऊ आणि ते व्यवस्थित रंगवून घेणार आहोत. हे फ्लोरल पॅटर्न मी आधी पेन्सिलने न काढता डायरेक्ट ब्रशच्या सहाय्याने काढले. आकार काढताना थोडी मिस्टेक झाली. आपल्याला या पॅटर्नची डायरेक्शन चेंज करायची होती, म्हणून ते रिमूव्ह करायला मी नेल पेंट रिमूव्हल स्ट्रीपचा यूज केला व डिझाईनचा शेप व्यवस्थित केला. तुम्ही बघू शकतात हळूहळू हा कलर रिमूव्ह होत आहे. यानंतर आपण पूर्ण डिझाईन कंप्लीट करून घेतलेली आहे. नंतर काढलेल्या पॅटर्नच्या बाजूच्या पूर्ण साइड कलरने फिल करून घ्यायच्या आहेत. हे काम करायला जेवढे बारीक आणि टाइम कंझ्युमिंग आहे, तेवढेच ते खूप समाधानकारक पण आहे. आणि हे आहे फायनल आउटपुट.
जिथे एक जुनाट लाकडी तुकडा होता तिथे आता एक सुंदर हस्तनिर्मित भिंतीवरील सजावट आहे. तुम्ही विकत घ्यायला गेले तर हँडीक्राफ्ट शॉप्स मध्ये पण तुम्हाला अशा प्रकारच्या सुंदर सुंदर डिझाईन्स मिळतील. ऑनलाईन हँडीक्राफ्ट शॉप मध्ये पण तुम्हाला या प्रकारचे होम डेकोर सहज मिळू शकतात. तुम्हाला ही कल्पना कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन कल्पनांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.